आगमनाबरोबरच नवा उत्साह, नवा आशा आकांक्षा निर्माण होतात. मंडळी, चैत्र महिन्यात मराठी वर्षाची सुरुवात होते. आपल्याला तर माहीतच आहे, गुढीपाडवा सगळं वर्ष सुखात जावं म्हणून हा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा मंगल दिवस आपण साजरा करतो. प्रभू रामचंद्र वनवास संपवून अयोध्येला याच दिवशी परत आले. याच गुढीला धर्मशास्त्रात ब्रह्मध्वज असे म्हटले जाते. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. मंगळागौर हे नवविवाहित स्त्रीने करायचे एक व्रत आहे. मंगळागौरी पूजनानिमित्त समवयस्क मैत्रिणी जमतात, आपले अनुभव एकमेकांना सांगतात, गप्पा मारतात आणि मनोरंजन म्हणून मंगळागौरीचे खेळ, गाणी म्हणण्याची पद्धत आहे. महिलांना घरातल्या कामांबरोबर मनोरंजन, आनंद मिळावा या हेतूने या गाण्याची जोड देऊन हे खेळ खेळले जातात. यात फुगड्या, लाटाबाई लाटा, जिम्मा, टिपऱ्या, घोडा हाट असे खेळ खेळले जातात. खेळूया
लावणी लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी हा महाराष्ट्रातील एक कला प्रकार आहे. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लावणी होय. लावणी सादर करणाऱ्या स्त्रिया या नऊवारी साडी परिधान करून लावणी करतात. 13व्या शतकापासून महाराष्ट्रात लावणी अस्तित्वात असली तरी पेशवाईत तिला वैभव प्राप्त झाले. वासुदेव वासुदेव म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला एक महत्त्वाचा घटक. वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला असं म्हणत गाव जाग करतो. गळ्यात कवड्यांची माळ, डोक्यावर मोरपिसांची निमुळती उंची असलेली टोपी, अंगात घोळदार झगा, पायात घुंगरू, खांद्यावर शेला असा स्वरूप दिसणारा वासुदेव आपल्या अंगणात आला की प्रत्यक्ष श्रीकृष्णाची भेटीस आल्याचं अनुभूती येते. महाराष्ट्राच्या संस्कृतीतील वासुदेवाची परंपरा सुमारे सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू येरवा विठ्ठला तू येरवा विठ्ठला सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू येरवा विठ्ठला
दारी हो, वासुदेव आला दारी हो, वासुदेव आला दारी हो. आहा. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. रुक्मिणी श्री विठ्ठलाची अर्धांगिनी असून ती रुसून पंढरपूरमध्ये आली. म्हणूनच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शोधात प्रथम गोपाळपूर येथे आले. रुक्मिणीच्या शोधात विठ्ठलाला भक्त पुंडलिक भेटले आणि त्याची मातृपितृ भक्ती पाहून विठ्ठल प्रसन्न झाले. पुंडलिकाने त्याच्या जवळील एक वीट विठ्ठलाकडे भिरकावली आणि पुंडलिक म्हणाला, माझ्या आईवडिलांची सेवा करून झाल्यावर मी तुम्हाला बोलतो. त्या क्षणापासून आस्था गायत भगवंत विठुराय त्या विटेवर उभे राहून भाविकांना दर्शन देत आहेत. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला संसार पेलना. ये ग रघुमाई, ये भक्ताच्या माहेरी, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. ये ग रघुमाई, ये भक्ताच्या माहेरी, सावलीच्या पावलांनी विठूच्या तू सगळ्यांची आई, सात जन्माची पुण्याई, घेई पदरात आम्हावरी छाया तुझी थोरवी महान, इथे लोकी तुला मान. देई वरदान तुझ्या पालखीचे भुई. रखुमाई, 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 रखुमाई. अर्धा अर्धवटच कट केलं रे वाटायला. वारी. वारी हा शब्द उच्चारला की आपल्यासमोर पंढरीला विठुरायास भेटण्यासाठी उत्सुक असलेली, भक्तिरसात बुडालेली, टाळ मृदंगाच्या तालावर मुखाने माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा, संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा जयघोष करीत चालणारी वारकऱ्यांची साखळी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.